असतो दादा. तुमच्या बायकोचा नलू मावशीचा वाढदिवस आहे, तर तुम्ही गरजू माणसांना काहीतरी द्या ना. आईच्या वाढदिवसानिमित्त आलेत ना, मग हातावर काही ठेवण्यापेक्षा तोंड गोड करूया. चालेल ना दादा? हा मॅम. हे काय आहे का? अगं, हा तुझा हट्टच होता ना, आणि सरप्राईजच होतं ना. बघ सगळं कसं गोड झालं. छान. Oh, very good. Very good, स्वीटू. Nice. दे ग दे स्वीटू, सगळ्यांना दे मिठाई. हे घे. पोटभर खा. नाही. अरे रे. अगं नलू मावशी, विकास बस ना. बस बस बस. ये बस बस. तू बघितलंस ती हुशार आहे माझी सून. चला आपण खाऊन घेऊया. भूक लागली असेल ना? नाही थांब थांब थांब, आपण सगळे खाली बसून जेवूया, कारण नलूला तेच आवडणार आहे. हो की नाही? हो. चला चला, मी आलेच. चल रे चिन्या, सतरंजी घेऊन येऊया. आलेच. मी पण बरोबर. आरामात आरामात. छान. किती बरं वाटेल खूप दिवसांनी. ये ग. हो. बस ना, ये. अगं ताई, तू पण बस ना आमच्या बरोबर. हा. अरे मी मॅम, आपली एक महत्वाची मीटिंग आहे ऑफिसमध्ये. ओके. आय एम सो सॉरी, आय हॅव टू गो, बट हॅपी बर्थडे नलू मावशी. बाय एव्हरीबडी, एन्जॉय. वाढदिवसाच्या शुभेच्छा. नलू मावशी, हा ग, सगळ्यांनी तुम्हाला काही ना काही सरप्राईज दिलाय. सो मलाही एक सरप्राईज द्यायचंय. मम्मी जी, सरप्राईज देने वाली की शॉक? आय वॉन्ट टू सिंग फॉर हर. अगं, तुझ्यासाठी गाणं म्हणायचं तिला. अय्या, मग गाणं. ओके. I'm Barbie girl in my plastic world. Imagination. Come Barbie, let's go baby. Ha 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 yeah. Come Barbie, let's go baby. Oh. I'm Barbie girl in my plastic world. You can touch my hair. I'm Barbie girl. I'm Barbie girl. I'm Barbie girl. छान. थँक्यू. कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना? छान वाटलं ना? आता मी आणखीन एक गोष्ट करणार आहे. मला तुमच्या कोणाचंच बर्थडे माहित नाहीये, सो मला आता सगळ्यांना विश करून टाकायचंय. कशाला? येऊ दे ना बर्थडे, मग बघू आपण. नाही, मला आताच ठेवायचं आहे. ऐक ना. हा बरोबर, कर. हॅपी बर्थडे ओम. हॅपी बर्थडे काका. हॅपी बर्थडे दादा. हॅपी बर्थडे चिनिया. हॅपी बर्थडे रॉकी. हाँ मोमो, अरे सूखा बर्थडे तेरा, कुछ गिफ्ट विफ्ट देगी कि नहीं? हाँ, काय हवाय तुला? वो तेरे रूम में चॉकलेट वॉकलेट है क्या? खूप आहे. हाँ तो वो देना गिफ्ट. चल. आया. वाढदिवस नलूचा आणि ती नाचतीये. शकू, अगं किती पदार्थ केलेस तू? अगं, तुझ्या आवडीचे आहेत अगदी. खास सगळं खायचंय तुला, कळलं? हा.
मटार करंजी घ्या. वा वा, सगळ्यात आवडतीये मटार करंजी. बघ कशी झाली. सगळे पदार्थ स्वीटूनी केलेत. हा काय हो मावशी, आम्ही दोघींनी मिळून केलंय सगळं. नलू, तुझ्या हाताला कोणाची चव आहे माहितीये का? कोणाची ग? तुझ्या आईची. तिच्या आजीच्या हातची चव आहे तिला. बघ तू. स्वीटू, अगं त्याला वाढ ना तू. असं काय करतेस? हे, दे इकडे. हे बघ, असं वाढतात. हे घे, घे रे चिन्या, खा भरपूर खा. अरे ओम दादा, एवढं नको. अरे एवढ्या करंजा? अगं काकी तो खाणार नाही तर कोण खाणार अजून? त्याचं खायचं वय. ये तू पण बस. ये. तू कुठे चाललीस? आत आहे, तू बस, मी घेऊन येते. एका ताटात जेवूया. तू येडायस का? आई आहे इकडे. नाही नाही. राहू दे, काही होत नाही. बस ग, बस. जगातली बेस्ट मटार करंजी. का असं काय करते? असं केल्याने त्यांना दिसणार नाही असं वाटतंय का तुला? हा, काय करतोयस तू? मी सुद्धा इथे भांडी घासायला आलोय. कशाला? मी करते. दे ना मला. हे नंतर करेल कोणीतरी. काय तुझे? हे काय? काय? हे इथे काहीतरी आहे. इकडे? काहीतरी लागलंय बघ. इथे इथे बघू बघू ना. नाही, मी काढते. अगं थांब तू. स्वीटू आले. ग स्वीटू, ठीक ना. काय हो? हे घे. काय? सरप्राईज. मोबाईल फोन? कशाला ओम? कशाला म्हणजे? नाही, नको. माझ्याकडे आहे ना ऑलरेडी एक त्या फोन. फोनचा काही उपयोग नाही स्वीटू. हा, म्हणजे कधीतरी दादा फोन उचलतात, कधीतरी चिन्या उचलतो, कधीतरी नलू मावशी उचलते. तो कम्प्लिटली पब्लिक फोन आहे. नलू मावशीने समजा फोन उचलला तर मला तुझ्याशी बोलताच येत नाही. तो हा तुझ्यासाठी फोन. नकोय मला ओम, मी नाही घेऊ शकत हे गिफ्ट. त्याच्यात तुझा नंबर आहे, स्पेशल सिम कार्ड पण आहे. सो मी फोन केला की तुला फोन उचलता येईल. ए स्वीटू, आले. घे. ए स्वीटू, आली आली, फोन तर घेऊ दे. मला त्याच्यात लावणार नाही. स्वीटू येतेस ना? आले. थांब ना. मला जाऊ दे ना ओम. थांब ना, नको जाऊस. मी तुला सोडतो अंबरनाथला. नको ना असं करू प्लीज. थांब ना. आता जर मी नाही ना गेले तर दादा, आई, चिन्या, काका, काकी सगळे येतील. प्लीज मला जाऊ दे. आपण भेटू ना परत. मला आता जाऊ दे प्लीज 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 प्लीज. आई ना सोडणार आहे असं काय? मी नाही अडवलं तुला. नलू मावशी, बाय बाय.
आजचा कार्यक्रम अगदी छान झाला. किती छान सजवलं होतं घर ना त्यांनी. अगं माझ्या शकुलाला लहानपणापासून या सगळ्याची हवं. आणि काकी तुझ्या आवडीतच होतं ना सगळं खायला पण. नलू खरंच सांग, अशी मैत्रीण मिळणं ना खरंच भाग्याची गोष्ट आहे. दादा मैत्रीण काय, मला तर ना त्या दोघी सख्या बहिणीच वाटतात. किती कळतं दोघींना एकमेकींच्या मनातलं. हो तर अगं शकुलानं माझ्या लहानपणीच्या सगळ्या आवडीनिवडी माहिती. पण मला काजू कतली आवडते आणि हल्लीच्या माझ्या आवडीनिवडी तिला कशा कळल्या? बहिणी असं काय करता? हा म्हणूनच मी जाते करून मावशीकडे लवकर निघालीस. मी पाणी आणते. बसलास? ओ हे क्या बात है. वा, सगळं ठरल्याप्रमाणे झालं बघ. हो हो. नलू स्वीटू किती खुश दिसत होते ना. आवरेपर्यंत बराच उशीर झाला रे. पोचले असतील काही लोक. हा अजून फोन आला नाही त्यांचा. मग तू एकदा फोन कर ना. करू का? अरे दादा तुमचा फोन वाजतोय. दादा तुझा नाही वाजत आहे? वहिनी तुमचा फोन वाजतोय बघ. पण फोन कुठे आहे? बाहेरून येतोय की काय आवाज? नाही भाऊजी, आतून येतोय. अरे फोन फोन कुठून वाजतोय? तिथे बघा. ईशा अगं स्वीटू, इथून आवाज येतोय. या चिन्या, फोन वाजतोय. तू माझ्याकडे ठेवायला दिलास आणि विसरलास ना. माझा कधी? अरे काय, तुझा फोन वाजतोय आणि तुलाच माहित नाही. तू नाही का मला दिला होतास फोन शकू मावशींकडे आपण असताना, की तू तुझ्या पर्स मध्ये ठेव स्वीटू. मी माझा फोन आहे. अगं, लगेच काय तुला मारायला? ते रिंगटोन चेंज झालं पण नाही राहिलं ना लक्षात. मग एकदा झालं तू लगेच मारायला लागते. तू नेहमी असं करते आई. महत्वाचा फोन येतोय ना तुला. बघ उचल बरं. बोल स्वीटू. अगं आई विचारत होती पोचलात का नाही म्हणून फोन केला. हा बोल ना यार. यार अरे नाही रे, आता नाही भेटता येणार. बोलता पण नाही येणार. ते हे मुंबईला गेलो होतो ना सगळे, तर ते आता जस्ट घरी पोहोचलो. हा तर आता हातपाय वगैरे धुवायचेत ना, तर मग आता जरा बिझी आहे. मग नंतर बोलू मग. हा बाय यार. हा हॅलो हॅलो. चिन्या फोन नवीन वाटतोय रे. वाटतोय ना, वाटतोय ना. मित्राने नवीन कव्हर लावून दिलं. एकदम स्मार्ट केला फोनला. स्मार्टफोन स्मार्ट वाटतोय ना. आता मलाही सगळं उरकून घ्यायचंय. सकाळी लवकर उठायचंय मला. अहो ग्लास देता ना. खूप प्यालास पाणी. आपल्याला ना चिन्यावर लक्ष ठेवायला हवा. का? तो बोलतोय माझ्या मोबाईलचं कव्हर नवीन आहे, रिंगटोन नवीन आहे. मला तर डाऊट आहे माझा मोबाईलच नवीन आहे. अहो काय सांगताय? म्हणजे चिन्या
तो परत तसं काही करणार नाही ना? आपण बाहेर कपडे वाळत टाकले होते ते आणले का आपण? नाही आणले. हा विसरले मी. हा. मी घेऊन येते. हो घेऊन ये ना. काय रे, काय म्हणालीस विटू? हॅलो. काय ओम तू लगेच काय फोन केलास? तिकडे आज सगळ्यांसमोर वाजला फोन, मला कळलंच नाही काय करायचं. जाऊ म्हणून चिन्याने फोन उचलला आणि म्हणून तो असं बोलत होता का? हो. अगं पोचलात का नाही विचारायला आईने कॉल करायला सांगितलं होतं. पोचलो व्यवस्थित पोचलो. नाही पोचल्या ते. दे मला. घे. हॅलो विटू, हा मावशी. आई खुश आहे ना ग? हो खूप खुश आहे. चला ऐकून खूप बरं वाटलं ग. ओ नाही एवढंच विचारायचं होतं मला. आता तुम्ही दोघं गप्पा मारा, ठीक आहे? मी नाही डिस्टर्ब करत तुम्हाला. काय मावशी? या तुमच्या काय प्रेमाच्या गप्पा मारायच्यात मारा बाबा. आम्ही नॉर्मल गप्पा मारतो. नॉर्मल प्रेमाच्या वगैरे असं काही गप्पा मारत नाही. काय नॉर्मल गप्पा तासन तास ऐकायला पाहिजे तो तुमच्या गप्पा. हो ऐक आत्ता एक चिल थांब, स्पीकरवर टाक. एक मिनिट. अरे हो काय चिडतोस काय? गंमत करते मी तुझी. चल तू का हसतीस साडी? अरे मला कळत नाही. मगाशी बोलायला विसरले तुझ्या त्या खोड्यांमध्ये. कशाला हवाय मला हा फोन? अरे एवढा महागातला काहीच गरज नाहीये. एकदम मला माहित पण नाही हा फोन कसा वापरायचा. एक काम कर, फोन स्पीकरवर टाक. बरं बोल. आता ऍप्स मध्ये जा. एक मिनिट. तिथे गॅलरीचा ऑप्शन असेल. आता गॅलरीचं बटन दाब. ओम हे आपले फोटो आहेत. बेटू हा फोन म्हणजे आपल्या दोघांच्या स्वीट मेमरीजचा अल्बम आहे. बसा. सकाळी सकाळी वर्कआउट झालं ना की असं फ्रेश वाटतं माहितीये दादा. आणि वर्कआउट झालं ना की मला मस्त फ्रेश ज्यूस प्यायची पण सवय. मी आणू का? आणाल? मी आणतो. थँक्यू दादा. अरे भाऊजी तुम्ही कसे काय इकडे? काही हवंय का? काय झालं की मालविका मॅडमने आज घरीच बोलावलं होतं. बरं. त्यांना ज्यूस हवाय म्हणून घ्यायला आलो होतो. नाही पण दिनेश आणून देईल ना. नाही नको. काय हे काम करता करता कामाची बोलणी पण होती. बरं. हा मी देऊ का? नेऊ नाही तर मी सांगते ना मी दिनेशला. मी देतो. अरे दादा ठेवा 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 ना. ते टॅलीच्या फाईल्स आपण बघू. हे ओ दादा तो नॅपकिन उचलता का प्लीज? आणा हातातच या.
मालविका जरा किचन मध्ये येतेस का? आणि आम्ही काहीतरी महत्वाचं बोलतोय, कामाचं बोलतोय, कळतं ना तुला? नाही नाही, मलाही जरा महत्वाचंच बोलायचंय तुझ्याशी. येतेस? काय असतं तुझं कामाच्या वेळी? हो आहे माझं काम. चल तू मालविका काय चाललंय तुझं? मीटिंग चालू होती ना, इनफॉर्मल. हो का? नाव कसलंही दे, जे काय चाललंय ते मला अजिबात आवडलेलं नाहीये. काय चाललंय? ही इज माय एम्प्लॉई. कसं मागवतीस तू त्यांना? ऑफिसच्या कामासाठी बोलवलंयस ना त्यांना इथे? हा, नॅपकिन उचलून दे, ज्यूस आणून दे, कसली कामं सांगतेस? मालविका ते वयाने तुझ्यापेक्षा मोठे, किमान याचं तरी भान ठेव तू. ऑफिसच्या कामासाठी बोलवलंयस तर ऑफिसच्या कामाबद्दलच बोलायचं, कळलं?